नमस्कार मंडळी, चला होऊया शेअर बाजारावर स्वार या आपल्या मालिकेच्या 21व्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत. या भागामध्ये मी चर्चा करणार आहे शेअर बाजाराचा लाभ उठवण्याची सोपी पद्धत. या पद्धतीतून आपण खूप चांगला परतावा मिळवू शकतो आणि आपलं आयुष्य देखील सुटसुटीत करू शकतो. बऱ्याच वेळेला लोक खूप ठिकाणी गुंतवणुका करून ठेवतात, अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड्स घेतात, अनेक प्रकारचे शेअर्स घेतात. काहीकडे 5,000, तिकडे 10,000, कुठे 50,000 अशा असंख्य गुंतवणुका करून ठेवतात. एवढं सगळं न करता एक साधं आणि सुटसुटीत केवळ एका म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून, दोन प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कशा प्रकारे शेअर बाजाराचा लाभ उठवू शकता याचं विवेचन मी इथे करणार आहे. स्वागत आहे आपलं या व्हिडिओमध्ये. सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्याच्याबद्दल मी पूर्वी व्हिडिओ 16 मध्ये चर्चा केलेली आहे, की जिथे चक्रवाढ व्याजाचं गणित मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. आपल्याला आठवत असेल की 6% जर गुंतवणूक केली चक्रवाढ व्याजाने, दर महिन्याला चक्रवाढ व्याज जर काढलं आणि असं 25 वर्ष आपण जर गणित करून बघितलं तर 1 लाखाचे 6% केवळ 4,46,000 होतात. परंतु हेच जर आपण 20% गुंतवणूक करू शकलो तर 1,40,00,000,000 अधिक रक्कम ती होते. आता हे करण्यासाठी आपल्याला शेअर निवडले पाहिजेत, पण एवढं सगळं जाऊ द्या मंडळी. ते जरी आपल्याला काही जमलं नाही तरी सुद्धा आपण एक निर्णय तर नक्की घेऊ शकतो की मला कोणाला तरी 6% व्याजाने द्यायचेत का मला अर्थव्यवस्थेमध्ये पैसे गुंतवायचेत. मंडळी लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या बँकेला जेव्हा 6%नी कर्ज देता, डिपॉझिट ठेवणं म्हणजे कर्ज देणंच आहे, मग ती बँक दुसऱ्या कोणाला तरी कर्ज देते, म्हणजे कुठल्या तरी अर्थव्यवस्थेतल्या एका घटकाला ती पैसे कर्जाऊ देते. ती अर्थात तुम्ही ज्या दराने त्यांना कर्ज दिलं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक दराने देते. आणि त्या उद्योगामध्ये जिथे ते पैसे गुंतवले जातात किंवा ते पैसे दिले जातात कर्जाऊ, त्याच्यामध्ये इक्विटी गुंतवणूकदार असतातच. आणि तिथे ते इक्विटी गुंतवणूकदार ज्या प्रकारे त्यांचा नफा कमवतात किंवा परतावा मिळवतात तो कर्जाऊ दिलेल्या परताव्यापेक्षा कितीतरी अधिक असतो. म्हणजे थोडक्यात एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा आपण गुंतवतो किंवा अर्थव्यवस्थेच्या घटकामध्ये गुंतवतो, त्यांना पैसे आपण व्याजाने देत नाही, त्यावेळेला गुंतवल्याचा फायदा हा आपल्याला खूप अधिक प्रमाणात होत असतो. ज्याचं गणित मी तुम्हाला व्हिडिओ 16 मध्ये मांडलेलं आहे की अर्थव्यवस्था 18-19 वर्षाच्या काळामध्ये 12%नी वाढली आणि निफ्टीनी 16.8% परतावा दिला. मी म्हणतो की 16% राहू द्या, अगदी 13% जरी आपण धरला तरी सुद्धा बँकेमध्ये ठेवण्याच्या पेक्षा कितीतरी अधिक परतावा आपण मिळवू शकतो. मग हा निर्णय अर्थात प्रत्येकाने घ्यायचा आहे की आपल्याला पैसे तरी सुद्धा कर्जानी द्यायचे, व्याजाने द्यायचे का मला अर्थव्यवस्थेत गुंतवायचे. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही अर्थव्यवस्थेत गुंतवण्याचा नक्की विचार केला पाहिजे. अर्थव्यवस्थेत गुंतवायचे कसे, त्याचा सोपा वर्ग मी तुम्हाला सांगितलेला आहे. तो म्हणजे इंडेक्स फंड घेऊन प्रत्येक म्युच्युअल फंडामध्ये किंवा सर्वसाधारणपणे सगळ्या मोठ्या म्युच्युअल फंडामध्ये इंडेक्स फंड असतात. हे इंडेक्स फंड काय असतात तर देशातल्या मोठ्या 50 कंपन्या, मोठ्या 30 कंपन्या किंवा 51 ते 100व्या कंपन्या, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे इंडेक्स या शेअर बाजाराच्या द्योतक म्हणून बनवल्या गेलेल्या आहेत. जसं निफ्टी ही NSE मध्ये असलेल्या सगळ्यात मोठ्या 50 कंपन्यांवरती आधारित आहे. BSE सेन्सेक्स सगळ्यात मोठ्या BSE मधल्या 30 कंपन्यांवर आधारित आहे. अशा प्रकारच्या इंडेक्समध्ये ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये त्याच सरासरीनी बरोबर गुंतवणूक करणारे जे फंड असतात त्यांना इंडेक्स फंड म्हणतात. मी नेहमी निफ्टीवरचा इंडेक्स फंड सांगतो, कारण तुम्हाला देशामधल्या सर्वात मोठ्या 50 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची संधी मिळते आणि ती सुद्धा काही कटकट न करता एका गुंतवणुकीतनं तुम्ही 50 कंपन्यांवरती एका प्रकारे जोखीम घेत असता आणि जोखमीचं विभाजन देखील करत असता. मग हा अतिशय सोपा मार्ग नाही का, त्याच्यावरती आपण अर्थातच अधिक चर्चा करणार आहोत. पण लक्षात ठेवा, निफ्टी इंडेक्स फंड याला कारण असं आहे की देशातल्या कुठल्याही वित्तीय संस्थेपेक्षा, म्हणजे उदाहरणार्थ एक खूप चांगली बँक आहे, एखादी चांगली खाजगी बँक आहे, एखादी चांगली सहकारी बँक आहे, एखादी चांगली पब्लिक सेक्टर मधली बँक आहे, त्या सगळ्या बँका उत्तम आहेतच. पण जेव्हा तुम्ही त्यांना कर्जाऊ पैसे देता तेव्हा एक गोष्ट आपण विसरता कामा नये
की ती कितीही वित्तीय संस्था चांगली असली तरी ती अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी नाही, ती अर्थव्यवस्थेचा एक घटक आहे. मग असं जर असेल तर अर्थव्यवस्था ज्या कणखरपणे संकटांना सामोरी जाऊ शकते त्या कणखरपणे एखादी वित्तीय संस्था पूर्णपणे जाऊ शकत नाही, तिची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करणं हे कधीही चांगलं असतं आणि ती एक अधिक चांगल्या प्रकारे आपण जोखीम करून घेऊन गुंतवणूक करू शकतो आणि त्यातला परतावा देखील आपल्याला एखाद्या वित्तीय संस्थेला पैसे कर्जाऊ देण्यापेक्षा नक्की चांगला मिळतो. आता मगाशी मी सांगितलं तसं की अर्थव्यवस्थेत पैसे गुंतवायचे कसे, तर त्याचा मार्ग अतिशय सोपा आहे. तो मार्ग म्हणजे निफ्टी इंडेक्स फंड. त्याचे काही जे फायदे आहेत त्याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला इथे सांगतो की म्युच्युअल फंड दोन प्रकारचे असतात. जे शेअरमध्ये गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड असतात ते सुद्धा दोन प्रकारचे असतात. एक ज्यांना मॅनेज फंड म्हणतात, म्हणजे जिथे फंड मॅनेजर जो असतो तो आपल्या वतीने वेगवेगळे प्रकारचे शेअर्स निवडतो आणि त्याचा एक फंड बनवतो. निफ्टी इंडेक्स फंड जो आहे त्याच्यामध्ये त्या फंड मॅनेजरला डोकं चालवायचं नसतं. तर देशामधल्या ज्या सगळ्यात मोठ्या 50 कंपन्यांनी युक्त अशी जी निफ्टी आहे त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या कंपन्यांची जी सरासरी आहे, एखाद्याची 6% असेल, एखाद्याची 5 असेल, एखाद्याची 2 असेल, कारण प्रत्येक कंपनीचा आकार काही सारखा नाहीये. त्याच्यामुळे रिलायन्स, HDFC बँकेसारख्या मोठ्या कंपन्यांना, TCS सारख्या मोठ्या कंपन्यांना वजन जास्ती आहे आणि त्या मानाने एखाद्या छोट्या कंपनीला वजन खूप कमी असेल. पण ती ज्या ज्या प्रमाणे त्याचं वजन आहे त्यानुसारच हे इंडेक्स फंडातले पैसे गुंतवले जातात आणि त्यामुळे तुम्हाला एक खात्री असते की देशातल्या सर्वात मोठ्या 50 कंपन्यांमध्ये तुमचे पैसे जाणार आहेत. अर्थव्यवस्था जशी वाढणार आहे तशा ह्या 50 कंपन्या नक्की वाढणार आहेत. पण जो मॅनेज फंड असतो त्याच्यामध्ये त्या फंड मॅनेजरने कुठे पैसे गुंतवलेत ह्याच्यावरती तुमचं काहीही अंकुश नसतो. आणि जगभरामध्ये असं लक्षात आलेलं आहे की हे जे मॅनेज फंड आहेत, जिथे फंड मॅनेजर आपली डोकी चालवतात, त्यांची अशी स्थिती आहे की 80 ते 92% असे जे मॅनेज फंड आहेत ते इंडेक्सपेक्षा कमी परतावा मिळवतात. आणि शिवाय आपल्याला डोकं चालवायला लागतं, त्याच्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. म्हणून ते जे फंड मॅनेज करण्यासाठी ज्याला टोटल एक्सपेन्स रेशो म्हणतात तोही अशा मॅनेज फंडांना अधिक लावला जातो. उलट इंडेक्स फंडांना अतिशय नाममात्र असतो, कारण त्यांना काहीच डोकं चालवायचं नसतं. या दोन्ही दृष्टीने विचार करता इंडेक्स फंड, निफ्टी प्लान हा तुम्ही नक्की विचार करू शकता. इतरही इंडेक्स फंडांचा तुम्ही विचार करायला हरकत नाही. आणि पुन्हा म्युच्युअल फंडामध्ये ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड असे दोन्ही प्रकारचे फंड असतात. ओपन एंडेड फंडाचा फायदा असा असतो की नवीन युनिट कितीही निर्माण म्युच्युअल फंड करू शकतो. जुनी युनिट तुम्ही त्यांना दिल्यानंतर ती रद्द करू शकतो. त्याच्यावरती त्यांना काही बंधन नसतं आणि म्हणून ओपन एंडेड स्कीममध्ये हे पैसे गुंतवावे. हे पैसे निफ्टी फंडामध्ये गुंतवणं म्हणजे एका प्रकारे आपण अर्थव्यवस्थेतच पैसे गुंतवत असतो, कारण ह्या 50 मोठ्या कंपन्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग असतात. आणि म्हणून आपण एका प्रकारे एक सांकेतिक दृष्टीने विचार केला तर एक छोटीशी अर्थव्यवस्था आपण त्या इंडेक्स फंडाच्या माध्यमातून त्याच्यात सहभाग आपण घेत असतो. आता इथे मी मुद्दामून सांगू इच्छितो की हे जे इंडेक्स फंड आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट किंवा रेग्युलर असे पर्याय आहेत. डायरेक्ट याचा अर्थ तुम्ही कुठल्याही ॲडवायझरच्या माध्यमातून न जाता थेट गुंतवणूक करू शकता म्युच्युअल फंडामध्ये. तिथे कुठल्याही एजंटमध्ये असत नाही आणि त्या योजनांना डायरेक्ट असं लिहिलेलं असतं. आणि त्यामुळे मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की जो एक्सपेन्स रेशो असतो तो इथे कमी लावला जातो. या उलट जेव्हा तुम्ही एखाद्या ॲडवायझरच्या मदतीने पैसे गुंतवता त्यावेळेला रेग्युलर योजनांमध्येच तुम्हाला गुंतवणूक करावी लागते, कारण त्याचा काही कमिशनचा भाग हा त्या ॲडवायझरला जात असतो. तर त्यामुळे तुम्हाला जर त्या ॲडवायझरची मदत लागणार असेल तर अवश्य रेग्युलरच्या या स्कीम्समधनं तुम्ही जा. तुम्हाला तशी आवश्यकता नसेल तर तुम्ही डायरेक्ट योजनांचा फायदा घेऊ शकता. आता शेअर बाजारामध्ये उत्तम वेळ साधणं हे देखील महत्वाचं असतं. मी इंग्रजीमध्ये एक व्हिडिओ निर्माण केलेला आहे, त्याचं नाव आहे SIP मिथ्स अँड रियालिटी. त्याची लिंक मी खाली तुम्हाला देतो. जर तुम्हाला इंग्रजी आवड असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता.
त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्या मागे जी SIP लावली जाते की सातत्याने दर महिन्याला तुम्ही गुंतवणूक करा, असं करण्याच्या ऐवजी बाजाराची वेळ आपण साधू शकतो. ती वेळ साधण्यासाठी सुद्धा आपण बाजाराकडे कसं बघू शकतो हे मी तुम्हाला नंतरच्या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक टूल एका एक्सेल फाईलच्या माध्यमातून देणारही आहे. ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये तुम्ही डाउनलोड करून वापरू शकता. तसा व्हिडिओ माझ्या इंग्रजी फिनट्रेनिका ह्या चॅनलवरती आत्ताच उपलब्ध आहे. ज्यांना इच्छा आहे तो बघू शकता. त्याचीही लिंक मी आता खाली देऊन ठेवतो. तर इथे शेअर बाजारामध्ये आपण जेव्हा गुंतवणूक करतो त्यावेळेला उत्तम वेळ साधणं, कारण आपण पूर्वी बोललोय तसं भरती ओहोटीचा खेळ हा शेअर बाजारामध्ये चालू असतो आणि त्यामुळे जेव्हा शेअर बाजारात ओहोटी असते त्यावेळेला गुंतवणुकीला सर्वात चांगला काळ असतो. भरती जेव्हा असते त्यावेळेला आपण गुंतवणूक करण्याचं कारण नसतं, आपण तटस्थपणे ती गंमत बघू शकतो. परंतु SIP मुळे काय होतं, ओहोटी असो किंवा भरती असो, तुम्ही गुंतवणूक करतच राहता आणि ती आवश्यक नसते. अशा वेळेला हे पैसे आपण कुठे ठेवू शकतो, तर नुसते सेव्हिंग मध्ये पडून राहायच्या ऐवजी मनी मार्केट किंवा लिक्विड फंड असतात जिथे तुम्ही ते पैसे टाकून ठेवू शकता आणि योग्य वेळेला ते तुम्ही त्या इंडेक्स फंडामध्ये वळते करू शकता. जेव्हा शेअर बाजारात गुंतवणूक करायला चांगली संधी असते त्यावेळेला ते पैसे तुम्ही वळते करू शकता. उदाहरणार्थ, जेव्हा डिमॉनिटायझेशन झालं, नोटबंदी झाली, त्यावेळेला बाजार गडगडलेला होता. मग मी काय करत होतो, माझ्या मनी मार्केट फंडामधले जे पैसे मी सातत्याने इंडेक्स फंडामध्ये घालत होतो. ही मी तुम्हाला सांगतोय गोष्ट नोव्हेंबर-डिसेंबर 2016 मधली. तेव्हा निफ्टीची पातळी ही 7,900 एवढी खाली आलेली होती आणि रोज थोडे थोडे पैसे मी टाकत होतो, कारण आपल्याला नक्की सगळ्यात तळ बाजाराचा काय असेल आपल्याला सांगता येत नाही, परंतु साधारण आपण तळाकडे आलेलो आहोत हे आपल्याला कळतं. मग अशा वेळेला आपण थोडे थोडे पैसे जरी टाकत राहिलो इंडेक्स फंडामध्ये, मनी मार्केट फंडातून, तर त्याचा एक चांगला लाभ दिसतो. 7,900 वरती असलेली निफ्टी डिसेंबर 2016 मध्ये ती फेब्रुवारी 2018 मध्ये 11,000 पार करून गेली आणि त्यामुळे एक सव्वा वर्षामध्ये मला 30% परतावा मिळून मी त्या इंडेक्स फंडातले पैसे पुन्हा मनी मार्केट फंडामध्ये वळते केले. थोडक्यात अशा प्रकारे जेव्हा बाजाराला उधाण येतं त्यावेळेला बाजारातले आपण पैसे काढून मनी मार्केट फंडामध्ये टाकू शकतो. जेव्हा बाजार हा ओहोटीकडे वाटचाल करतो त्यावेळेला पुन्हा एकदा आपण आपल्या मनी मार्केट फंडामधले पैसे हे आपण बाजारामध्ये म्हणजे इंडेक्स फंडामध्ये टाकू शकतो. म्हणजे थोडक्यात या दोन योजनांचा जरी आपण कल्पकतेने वापर केला तरी सुद्धा आपला परतावा हा चांगला वाढू शकतो. समजा एखाद्याने असं ठरवलं की ही काही मला उपद्व्याप करायचा नाहीये, निफ्टी फंडातून मनी मार्केट फंडातून निफ्टीकडे मी मनी मार्केट फंडात पैसे टाकत राहीन, योग्य वेळ साधून निफ्टी फंडामध्ये टाकीन, मला काही विकायची वगैरे काही आवश्यकता नाही, ते पैसे तसेच वाढू द्या, तर त्यातनं तुम्हाला 13 ते 16% परतावा सहज मिळू शकतो. पण जरा तुम्ही थोडं एक वेगळ्या प्रकारे विचार केला तर आणखीन तुम्हाला परतावा मिळू शकतो. कसा ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तर अधिक केव्हा आपल्याला शक्य होतो, तर जर आपली कर भरायची तयारी असेल, म्हणजे उदाहरणार्थ इंडेक्स फंडामधले पैसे जर आपले काढून घेऊन त्याच्यावरचा कर भरण्याची तयारी असेल, तर जेव्हा बाजाराला उधाण आलेलं असतं त्यावेळेला आपण इंडेक्स फंडातले पैसे मनी मार्केट फंडात वळते करू शकतो. जेव्हा बाजार तुटतो त्यावेळेला मनी मार्केट फंडामधले पैसे हे इंडेक्स फंडामध्ये टाकू शकतो. पण जेव्हा आपण या युनिटची विक्री करतो त्यावेळेला कर मात्र त्याच्यावरती भरायला लागतो. त्यामुळे कर वाचवण्याची जी वाचवण्याचा एक मनोरोग, कर बचाव मनोरोग त्याला मी गमतीने म्हणतो, भारतामध्ये निर्माण झालेला आहे. तो चांगला मनोरोग नाही. आपण उलट आपला परतावा वाढवला पाहिजे आणि सरकारलाही भरपूर कर द्यायला पाहिजे. माझी मानसिकता तशी आहे आणि त्यामुळे मी माझ्या गुंतवणुकांची विक्री करायला आणि त्याच्यावरती कर भरायला मी मागे पुढे बघत नाहीत, उलट आनंदाने तसं करतो. तर ह्या जर मनोरोगापासून आपण दूर राहू शकणार असू तर मगाशी मी म्हटलं तसं की केवळ इंडेक्स फंडामध्ये पैसे टाकून ते वाढून देण्याची वाट न बघता जेव्हा ते वाढतील त्यावेळेला आपण परत, जर तो बाजार खूप टोकाला गेला असेल तर मनी मार्केट फंडामध्ये, मनी मार्केट फंडातनं पुन्हा इंडेक्स फंडामध्ये, असं आपण कल्पकतेने वर्षातनं 2 किंवा 3 वेळा ज्या संधी येतात त्याचा जरी आपण लाभ घेतला तरी सुद्धा आपण हा परतावा खूप चांगल्या प्रकारे वाढवू शकतो. 13-16% पलीकडे आपण जाऊ शकतो. अर्थात त्याच्यावर आपल्याला कर भरावा लागेल, परंतु तो भरण्याची आपली तयारी असली पाहिजे. आणि मगाशी मी जेव्हा नोटबंदीचं उदाहरण दिलं तेव्हा 30% घसघशीत परतावा मिळाला. अर्थात त्यावेळेला 1 वर्षाहून अधिक जर शेअर्स
किंवा तशा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक असेल तर त्याच्यावरती करच नव्हता. आता तो कर आलेला आहे. दीर्घकालीन मुदतीचा असेल तर 10%, अल्पकालीन असेल तर 15%. आणि जे मनी मार्केट फंड आहेत ते जर अल्पकालीन असतील म्हणजे 3 वर्षाच्या आत जर आपण विकले तर तो सगळं उत्पन्न म्हणजे त्याच्यामध्ये खरेदी आणि विक्रीमधला जी तफावत आहे, अंतर आहे, ते आपल्या उत्पन्नात वाढवलं जातं. परंतु 3 वर्षाचा काळ एकदा लोटला की आपल्याला कमी कर त्याच्यावरती पडतो. आणि अशा प्रकारे हे मनी मार्केट फंडामध्ये आपण सातत्याने पैसे जेव्हा गुंतवत राहतो त्यावेळेला एक काळ असा येतो की आपल्याला 3 वर्ष उलटून गेल्यानंतर एक चांगली पाईपलाईन तयार झालेली असते आणि त्यावेळेला आपण मनी मार्केट फंडामधले पैसे इंडेक्स फंडामध्ये जेव्हा वळते करतो त्यावेळेला आपल्याला कर सुद्धा कमी पडतो. अर्थात तो कमी असलेला कर आपण आनंदाने भरण्याची मात्र आपली तयारी असली पाहिजे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा एक सोपा मार्ग तुम्हाला पटला असेल तर तुम्ही तो प्रत्यक्षात आणू शकता आणि तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना देखील प्रवृत्त करू शकता. हा व्हिडिओ देखील त्यांना शेअर करा. खूप खूप धन्यवाद.